नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला टमाटो प्लॉट. ह्या प्लॉटची आपण लागवड केली होती 28 मे 2026 रोजी. तर आज ह्या प्लॉटला 10 ऑगस्ट 2026 रोजी ह्या प्लॉटचे 2 महिने 10 दिवसाच्या पुढे दिवस झाले आहे. ही पहा फळ सेटिंग कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगा. ही पहा दुसऱ्या काकडीची फळ सेटिंग. 2 महिने 10 दिवसाच्या मानाने कसा प्लॉट आहे. ही आहे सेमिनिस कंपनीची आर्यमान व्हरायटी. आर्यमान व्हरायटी एक 65 ते 60 दिवसाच्या आसपास चालू होते. तर हा कलरही आला आहे. आपली 2 ते 4 दिवसात ह्याची एक पहिली पालवण करून घ्यावी लागेल. एक 4 ते 5 कॅरेट निघते. मालाची सेटिंग पहा कशी आहे, जबरदस्त सेटिंग झालेली आहे. ही माल जरी आपल्याला एक चांगला सेट झाला वर चांगले मार्केट मिळाले तरी ही माल ही 400 ते 500 कॅरेट माल सर्रास निघन. ही पहा सेटिंग. आमच्या इकडे भरपूर पाऊसही झाला नाही, पण दररोज 2 टाईम उगाच झिमझिम पाऊस व्हायचा. 1 जानेवारीपासून आज 10 ऑगस्टपर्यंत आमच्याकडे पाऊस मोठे झाले 2 ते 3, ते बी अर्धा पाऊण तास ह्याच्या पलीकडे नाही. आणखीनही विहिरीलाही पाणी वाढले नाही व आमचा डॅमही भरलेला नाही. पण उगा झिमझिम स्वरूपात पाऊस कंटिन्यू आमच्याकडे राहिला. त्यामुळे ह्या प्लॉटला फवारणी एक 4 ते 5 एक्स्ट्रा झाल्या म्हणायचं. इतक्या फवारण्या कवाच कोणत्याच प्लॉटला मी तर घेतल्या नाहीत. पण रेट मिळाल्यावर त्या फवारणीचे काही वाटणार नाही. काही टायमाला तर ह्या प्लॉटला 1 दिवस आड करूनच फवारणी घ्यावी लागली. कारण की फक्त पावसामुळे व येणाऱ्या लेट ब्लाईट, अर्ली ब्लाईट ह्याच्यामुळे. कारण की एकदा जर फळावर डाग आला तरी ह्या फळाचे मार्केटमध्ये काहीही उपयोग नाही. त्या फळावर येणाऱ्या डागाला भेऊनच आपल्या 4 ते 5 फवारण्या एक्स्ट्रा झाल्या. तरी आपल्या प्लॉटवर एक 2 ते 5% डाग आहेच. ही पहा आपल्या फळाची सेटिंग. आता इथून पुढे जर ह्या प्लॉटला सांभाळायचे म्हणलं तर क्रॅकिंग पाऊस आला तर फळ क्रॅक होऊ नये त्यासाठी सांभाळायचे. आता डागाची काही एवढी आवश्यकता नाही. ही पहा एकाच झाडाची सेटिंग. आज आपण टमाटो प्लॉटला शेवटचे मायक्रोन्यूटनचे ॲप्लिकेशन करणार आहेत. ह्या प्लॉटला 30 गुंठे क्षेत्रासाठी आतापर्यंत आपण 3 वेळेस मायक्रोन्यूटनचे ॲप्लिकेशन केले आहे व आता ही शेवटचेच म्हणायचं. आता इथून पुढं मायक्रोन्यूटन सोडण्याची काही आवश्यकता पडणार नाही टमाटो प्लॉटला. आज आपण ड्रिपद्वारे ह्या प्लॉटला BASF कंपनीचे थोडे महागाचे आहे पण तेच एक 500 ग्रॅम देणार आहोत. हे आपण घेतले आहे BASF कंपनीचे लॅबरेर एक 500 ग्रॅम. 250 ग्रॅमच्या 2 पाऊचमध्ये 500 ग्रॅमचे आपल्याला मिळाले नाही. थोडे भारीमध्ये आहे पण शेवटला काही हरकत नाही. आता इथून पुढं टमाटो प्लॉटला सोडण्याची काही गरज पडणार नाही. कारण की मायक्रोन्यूटन सोडल्यावर प्लॉटला जी आपल्या टमाटोवर कलरलेस जे टमाटो होते तर कलरलेस म्हणजे तिरंगा, त्यासाठी हे प्रोडक्ट एकदम चांगले आहे. आपला 60 लिटरचा बॅलर आहे. या मिशनच्या सहाय्याने आपण टमाटो प्लॉटसाठी सोडणार आहोत. हे आपण
काल लागवड करून घेतलेली आहे नवीन टमाटोची. हे आपण चालू केले आहे त्या मिशनच्या साहाय्याने. BASF कंपनीचे लुब्रिक हे मिक्स मायक्रोन्यूटन ग्रेड 2 फर्टिलायझर आहे. एकदम चांगले आहे टमाटो प्लॉटसाठी, कोणत्याही आपल्या भाजीपाल्यासाठी. ही पहा आपल्या प्लॉटची स्थिती. वरी बी फुल सेटिंग झालेली आहे. हाही माल जरी आपण काढला तरी एक 700 ते 800 कॅरेट माल निघू शकतो. नंबर 1 400 ते 600, 2 नंबर 100-100 कॅरेट. आणि शेंडा आणखीनही चांगला आहे. भाव चांगला राहिल्यावर आपण त्याला वरीही काम करणार आहोत.